नमस्कार, मी डॉक्टर संगीता जाधव. बेडरूममधील काही गोष्टींवर आपण सहसा बोलत नाही, बरोबर? मनात अनेक प्रश्न असतात, पण आपल्या जोडीदाराला किंवा इतर कोणालाही विचारायला आपल्याला खूप लाज वाटते. पण जर तुम्हाला तुमचं नातं आणि इंटिमसी खऱ्या अर्थाने सुंदर बनवायची असेल, तर या प्रश्नांची उत्तरं मिळणं खूप गरजेचं आहे. आज आपण अशाच एका अत्यंत खाजगी पण तितक्याच महत्त्वाच्या विषयावर खुल्या मनाने बोलणार आहोत. आज मी तुमच्याशी अशा एका विषयावर बोलणार आहे ज्याबद्दल जवळजवळ प्रत्येकाच्या मनात प्रश्न असतो, पण लोक मोकळेपणाने विचारायला कचरतात. हा विषय थोडा संवेदनशील आहे, थोडा खाजगी आहे, पण तो समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे, विशेषतः तेव्हा जेव्हा आपल्याला एक निरोगी आणि मोकळं नातं हवं असतं. तर आजचा प्रश्न आहे, स्त्रियांच्या अंगावरून पाणी कधी जातं? फिमेल डिस्चार्ज कधी होतो? आणि यामागे शरीरात नक्की काय प्रक्रिया सुरू असते? जर तुम्हीही या प्रश्नांची उत्तरे शोधत असाल तर हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघा. आणि हो, जर तुम्हाला वाटत असेल की अशाच महत्त्वाच्या आणि मनमोकळ्या गप्पा तुमच्यापर्यंत पोहोचत राहाव्यात, तर कृपया या व्हिडिओला लाईक करा. खाली कमेंट करून सांगा की या विषयावर तुमच्या मनात आणखी काय प्रश्न आहेत, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला, कोणत्याही संकोचाशिवाय अगदी सोप्या आणि स्पष्ट भाषेत हा विषय समजून घेऊया. बघा, जेव्हाही आपण इंटिमसी, शारीरिक जवळीकबद्दल बोलतो, तेव्हा आपलं डोकं अनेकदा फक्त एकाच दिशेने विचार करू लागतं. पण आपलं शरीरविज्ञान खूपच रंजक आणि गुंतागुंतीचं आहे. तुम्ही पाहिलं असेल की जेव्हा एखादा पुरुष उत्तेजित होतो, त्याचा प्रायव्हेट पार्ट हार्ड होतो, तेव्हा अनेकदा प्रत्यक्ष संबंधांच्या आधीच त्याच्या शरीरातून एक हलकासा द्रव बाहेर पडू लागतो. त्याला आपण प्रीकम म्हणतो. ही शरीराची आपली स्वतःची एक पद्धत आहे, एक नॅचरल लुब्रिकेशन, जे शारीरिक संबंध अधिक स्मूथ आणि आरामदायक बनवण्यास मदत करतं. आता अगदी याच प्रकारे स्त्रियांच्या शरीरातही एक नैसर्गिक प्रक्रिया होत असते. फरक फक्त इतकाच आहे की आपण यावर बोलायला कचरतो. स्त्रीचं शरीर जेव्हा प्रेमाने स्पर्शलं जातं, जेव्हा तिला गोंजारलं जातं, जेव्हा ती भावनिक आणि शारीरिकदृष्ट्या तयार होऊ लागते, तेव्हा तिच्या प्रायव्हेट पार्टमधूनही, योनी मार्गामधूनही एक हलकासा द्रव बाहेर पडू लागतो. याला आपण नॅचरल लुब्रिकेशन म्हणतो. हे अगदी सामान्य आणि पूर्णपणे नैसर्गिक आहे. खरं तर हा शरीराचा एक संकेत आहे की ती स्त्री आता इंटिमसीसाठी तयार होत आहे. आता प्रश्न असा पडतो की काय हे नेहमी एकाच प्रकारे होतं? अजिबात नाही. महिलांमध्ये हा डिस्चार्ज मुख्यत्वे 2 किंवा 3 वेगवेगळ्या परिस्थितींमध्ये होऊ शकतो. पहिली आणि सर्वात कॉमन स्थिती म्हणजे नॅचरल लुब्रिकेशन, जेव्हा ती उत्तेजित होत असते. हे हळूहळू होतं. जशी जशी स्त्रीची उत्तेजना वाढते, तसतशा तिच्या शरीरातील ग्रंथी सक्रिय होतात आणि एक पातळ स्वच्छ द्रव तयार करू लागतात. याचा उद्देश फक्त एकच असतो, त्या भागाला ओलसर आणि संवेदनशील बनवणे, जेणेकरून कोणत्याही प्रकारचा त्रास किंवा वेदना होऊ नये. मी अनेकदा माझ्या समुपदेशनात पाहते की बऱ्याच कपल्सना हे अजिबात माहीत नसतं की फोरप्ले का गरजेचा आहे. ते थेट मुख्य कृतीकडे वळतात आणि मग स्त्रीला त्रास होतो, जळजळ होते किंवा ती प्रक्रिया पूर्णपणे एन्जॉय करू शकत नाही. आणि याचे एक खूप मोठं कारण म्हणजे नॅचरल लुब्रिकेशनसाठी पुरेसा वेळ न देणं. त्यामुळे लक्षात ठेवा, जर स्त्रीचं शरीर अजूनही ओलं झालेलं नसेल, तर याचा अर्थ ती अजून पूर्णपणे तयार नाही. संयम ठेवा, तिला वेळ द्या, एक भावनिक कनेक्शन बनवा, बाकी सगळं आपोआप होईल. दुसरी स्थिती असते ऑर्गॅझमच्या वेळी. जेव्हा एक स्त्री उत्तेजनेच्या चरमसीमेवर पोहोचते, पूर्णपणे समाधानाच्या अवस्थेत असते, तेव्हा अनेकदा तिला जाणवतं की नेहमीपेक्षा थोडा जास्त द्रव बाहेर पडत आहे. हे देखील पूर्णपणे नैसर्गिक आहे. खरं तर त्यावेळी पेल्विक भागातील स्नायू वेगाने आकुंचन आणि प्रसरण पावतात, ज्यामुळे तो ओलावा अधिक जाणवू शकतो. जर तुम्ही एखाद्या स्त्रीसोबत असाल आणि तिथे तुम्हाला अचानक जास्त ओलावा जाणवत असेल, तर हा एक खूप चांगला संकेत असू शकतो. हे दर्शवतं की ती ऑर्गॅझमच्या खूप जवळ आहे किंवा तिला ऑर्गॅझम झालेला आहे. पण इथे एक गोष्ट समजून घेणं खूप गरजेचं आहे. पुरुषांचा ऑर्गॅझम सहसा खूप स्पष्ट असतो, पण स्त्रियांचा ऑर्गॅझम तितका दिसणारा किंवा झटकेदार नसतो. बऱ्याचदा स्त्रियांना स्वतःलाच कळत नाही की त्यांना ऑर्गॅझम झाला की नाही, कारण त्यांचा अनुभव हळूहळू तयार होतो, एका लाटेसारखा, अचानक फुटणाऱ्या बॉम्बसारखा नाही. यामुळेच अनेक स्त्रियांना वाटतं की त्यांना कधी ऑर्गॅझम झाला नाही, तर प्रत्यक्षात त्यांना हलक्या किंवा मध्यम स्वरूपाचे ऑर्गॅझम नक्कीच आलेले असतात. आता येऊया तिसऱ्या आणि सर्वात जास्त चर्चेत असलेल्या स्थितीवर, ज्याला आपण स्क्वर्टिंग म्हणतो. ही ती घटना जेव्हा स्त्रीच्या शरीरातून बऱ्याच जास्त प्रमाणात द्रव बाहेर पडतो.
कधीकधी तर तो कारंजासारखाही बाहेर पडू शकतो. पण कृपया इथे एक गोष्ट नीट समजून घ्या. प्रत्येक स्त्रीमध्ये स्क्वर्टिंग होत नाही, आणि जर एखाद्या स्त्रीमध्ये हे होत नसेल तर याचा अर्थ तिच्यात काही कमतरता आहे असं अजिबात होत नाही. हे अगदी तसंच आहे जसं प्रत्येक पुरुषाचं वीर्य एकसारखं नसतं, प्रत्येकाची उत्तेजनेची पातळी एकसारखी नसते. हे शरीराची रचना, स्नायूंची ताकद, हायड्रेशन लेवल म्हणजे पाण्याचं प्रमाण आणि इतर अनेक गोष्टींवर अवलंबून असतं. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्क्वर्टिंग होण्या किंवा न होण्याचा स्त्रीच्या समाधानाशी काहीही संबंध नाही. मी समुपदेशन करताना अनेक महिला पाहिल्या आहेत ज्या या गोष्टीमुळे खूप चिंतेत असतात की त्यांच्या बाबतीत असं का होत नाही. तर मी इथे स्पष्टपणे सांगू इच्छिते, तुम्ही पूर्णपणे नॉर्मल आहात. स्क्वर्टिंग हे एक व्हेरिएशन आहे, ती कोणतीही सक्तीची गोष्ट नाही. आणि कोणत्याही जोडीदाराला हे म्हणण्याचा अजिबात हक्क नाही की जर तुझ्यात असं होत नसेल तर तुझ्यात काहीतरी कमी आहे. आजकाल इंटरनेटवर अशी अनेक सामग्री उपलब्ध आहे जिथे एक वेगळंच जग दाखवलं जातं, जे वास्तवापासून खूप दूर असतं. तिथे प्रत्येक स्त्री स्क्वर्ट करताना दिसते, प्रत्येक स्त्री खूप जास्त प्रमाणात द्रव सोडताना दिसते. हे बहुधा बनावट असतं किंवा अत्यंत दुर्मिळ प्रकरणांमध्ये होतं. खऱ्या आयुष्यात, खऱ्या नात्यांमध्ये गोष्टी खूप साध्या आणि सामान्य असतात. आणि साधारण असण्याचा अर्थ कधीच वाईट असं नसतो. खरं तर साधंच खरं असतं. मी नेहमी सांगते की आपल्या जोडीदाराशी बोला, विचारा की त्याला काय आवडतं, त्यांना काही त्रास तर नाही होत आहे ना, त्यांना अजून काही हवं आहे का. न बोलता संवादाशिवाय कोणतंही नातं खोलवर रुजू शकत नाही. आणि ही गोष्ट फक्त डिस्चार्ज किंवा लुब्रिकेशन पुरती मर्यादित नाही, ही तुमच्या इंटिमेट लाईफच्या प्रत्येक पैलूला लागू होते. तर आजच्या या माहितीपूर्ण चर्चेमध्ये आपण समजून घेतलं की स्त्रियांमध्ये नॅचरल लुब्रिकेशन कधी आणि कसं होतं. आपण समजून घेतलं की ऑर्गॅझमच्या वेळी डिस्चार्ज कसा जाणवू शकतो. आणि आपण स्क्वर्टिंगबद्दलही चर्चा केली, ते काय आहे, ते प्रत्येकामध्ये का होत नाही, आणि जर ते होत नसेल तर त्यात कोणतीही कमतरता का नाही आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट आपण शिकलो ती म्हणजे संयम, प्रेम, फोरप्ले आणि भावनिक जवळीक असणं किती गरजेचं आहे. याच त्या गोष्टी आहेत ज्या एका साध्या शारीरिक क्रियेला एका सखोल, सुखद आणि समाधानकारक अनुभवात बदलतात. मित्रांनो, मला आशा आहे की आजची ही माहितीपूर्ण चर्चा तुमच्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरली असेल. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. ही माहिती ज्यांना आवश्यक आहे अशा तुमच्या मित्रांसोबत किंवा जोडीदारासोबत हा व्हिडिओ शेअर करा. आणि हो, सर्वात महत्त्वाचं, जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आमची प्रत्येक नवीन आणि मोकळी चर्चा तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला या विषयावर आणखी काय जाणून घ्यायचं आहे. तुम्हाला कधी स्वतःच्या किंवा तुमच्या जोडीदाराच्या नॅचरल लुब्रिकेशनबद्दल काही शंका आली आहे का? तुम्ही कधी या विषयावर मोकळेपणाने बोलण्याचा प्रयत्न केला आहे का? कमेंटमध्ये नक्की लिहा, मी तुमची प्रत्येक कमेंट वाचेन. स्वतःची आणि आपल्या प्रियजनांची काळजी घ्या. मी लवकरच भेटते तुम्हाला एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.